तालुक्याचा जिल्हा सांगली येथील अपर तहसीलदार रोहिणी शंकरदास यांच्या विरोधात प्रांताधिकाऱ्यांना वकील संघटनेने दिले आज निवेदन। संघेतील अपर तहसीलदार रोहिणी शंकरदास यांच्या कामकाजाबाबत कथित अनियमितता, पारदर्शकतेचा अभाव, पक्षपातीपणा व भ्रष्टाचाराच्या तक्रारीची निष्पक्ष चौकशी करावी या मागणीसाठी जत येथील वकील संघटनेने अपर तहसीलदारांच्या कार्यालयीन कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे। याबाबत आज जत वकील संघटनेने प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांच्याकडे निवेदन देऊन संबंधित तक्रारीची चौकशी करण्याची मागणी केली व तक्रारीची चौकशी करून दोषी आढळल्यास नियमानुसार कारवाई करण्याची मागणी केली। तक्रारीची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी पूर्ण होईपर्यंत तसेच अधिवक्ते, पक्षकार व नागरिकांच्या तक्रारीचे योग्य निराकरण होईपर्यंत बहिष्कार कायम ठेवण्याची भूमिका जत वकील संघटनेने घेतली आहे। महसूल प्रशासनातील सर्व कार्यवाही पारदर्शक, निष्पक्ष आणि कायद्याच्या चौकटीत व्हावी अशी मागणीही करण्यात आली आहे। या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी सांगली व विभागीय आयुक्त पुणे विभाग यांच्याकडेही पाठवण्यात येणार असल्याचे असोसिएशनचे स्पष्ट केले आहे। त्यामुळे जत तालुक्यातील महसूल प्रशासनाच्या संघेतील कामकाजाबाबत आता प्रशासनाकडून कोणती कारवाई होते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे। तर जत येथील वकील संघटनेच्या काही वकिलांनी आज जिल्हाधिकारी यांच्याकडेही तक्रार दाखल केल्याचे सांगितले। जत येथील संघटनेतर्फे आम्ही अपर तहसीलदार सर यांच्या विरोधात कामकाज चालवण्याचे नाही असा बहिष्कार आजपासून केलेले आहे। त्यांच्या कामकाजामध्ये बरेच अनियमितता आहे। बरेच ठिकाणी पंचनामा एक आणि आदेश एक अशा बरेच ठिकाणी तक्रारी आहेत। सर्वसामान्य लोकांचा त्रास आहे। सर्वसामान्य लोकांनी पण त्यांच्या विरोधात बरीच तक्रारी केली, त्यामध्ये काही सुधारणा झालेली नाही। पण त्या लोकांच्या हितासाठी आणि वकिलांचे पण कुठलेही ऐकत नाही। त्यामुळे सर्व हितासाठी आम्ही आज रोजी बहिष्कार करण्याचं ठरवले। त्याप्रमाणे आम्ही आज रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिलेले आहे। सोमवारपासून आमची कामकाजावर बहिष्कार टाकलेले संघेतील अप्पर तहसीलदार सध्या तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत। त्यांच्या ठिकाणी ह्या जत तालुक्यातील गोरगरीब लोकांच्या त्यांच्याकडे अपील, रस्त्याचे प्रकरणं आणि इतर त्यांचे जे कार्यालयीन न्यायपद्धती आहेत त्याच्यासमोर प्रकरण चालले जातात। अशी परिस्थिती असताना आमचे जत वकील संघटनेचे सर्व आमचे वकील तिथं त्यांच्यासमोर गोरगरिबांच्या जनतेसाठी व न्याय मिळण्यासाठी त्याच्याकडे ते जात असतात। असे जात असताना तेथील तत्कालीन सध्याचे आता ते संघ तहसीलदार मॅडम आहेत, त्यांनी आमच्या जत वकील संघटनेतील वकिलांना कोणत्याही सन्मानपूर्वक त्यांना वागणूक दिली जात नाही। त्यात दुसरी गोष्ट म्हणजे जे आमचे गरीब पक्षकार आहेत ज्यांना ह्या कायद्याचं ज्ञान नाही आणि ते कायद्याचे अज्ञान आहेत, त्यांनी जर मॅडमला कोणत्यापासून आमची तारीख पडली काय बोलले त्या संदर्भात संबंधित कामासंदर्भात जर आम्ही तर मॅडम विचार केले असता त्यांनाही त्यांनी व्यवस्थित उत्तरं दिली जात नाही। पण हे कशासाठी हे कोणाला तक्रार मार्ग नाही। पण एकंदरीत आम्ही आमच्या जत वकील संघटनेने असा विचार केला की असे अधिकारी जर जत तालुक्यात येत असतील तर गोरगरीब जनतेला आणि आमच्या वकील संघटनेला काय न्याय मिळणार आहे, अशा पद्धतीने आम्ही या संदर्भात आमच्या जत वकील संघटनेच्या कार्यालयामध्ये एक बैठक बोलवली। त्यामध्ये सर्वांमध्ये असं ठरलं की जे अप्पर तहसीलदार मॅडम संघला जे मॅडम आहेत त्यांच्याबद्दल थोडंसं आम्ही त्यांना कळवलं की तोटी सांगितलं ते काय ऐकण्यात यायला। शेवटी आम्हाला हे शस्त्र उचलणं आज आम्हाला गरजेचं झालं आहे। एकंदरीत असं असताना किंवा न्यायव्यवस्था करत असताना सगळ्यांना लिबरल राहावं लागतं की कायद्यासमोर सर्व समान, की अशी त्यांनी जे निकाल असतील ते द्यावं एवढी आमच्या जत वकील संघटनेची इच्छा आहे। आणि दुसरी गोष्ट आणि जे त्यांच्यासमोर कामं चालतात ते मेरिटर त्यांनी काम करावं, त्यांनी कोणत्याही मार्गाचा अवलंब करू नये ही आमची वकील संघटने सर्वांची इच्छा आहे। आम्ही यासाठी सर्व वकिलांनी यामध्ये आम्ही निवेदनावर सह्या केलेलं आहे आणि एवढंच आमचे आहे की हे आम्ही जे निवेदन आहे प्रांत साहेबांना दिलेलं आहे, त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे, त्यांनी त्यांच्यावर एकतरी योग्य ती कारवाई करावी किंवा या जतच्या सध्या एकतरी दुष्काळ पडलेला आहे, लोकांच्याकडे पैसे नाही आहेत, अशा परिस्थितीमध्ये त्यांना एकतरी त्यांची लवकरात लवकर बदली करावी अशी आमची सर्वांची मागणी आहे। आणि ही मागणी पूर्ण होईपर्यंत आमची जत वकील संघटना गप बसणार नाही हे मी ठामपणे जतचा माजी अध्यक्ष म्हणून मी सांगू इच्छितो। आज आम्ही प्रांत अधिकारी यांच्यासमोर या अपर तहसीलदार संघ यांनी जे त्यांचं तिथं गैरप्रकार चालू आहे, अनियमितपणा, पक्षपातीपणा व गैरप्रकारच्या तक्रारी जे स्वतंत्र आणि
सक्षम प्राधिकरणा चौकशी करण्यात यावी असं आमचं जग फार असण्याची मागणी आहे. आणि वेळोवेळी आम्ही आता बरेच वर्ष झाले तिथं काम करते. लोकांच्या पक्षांच्या तक्रारी आहेत, वकिलांच्या तक्रारी आहेत. आता याला हे गोष्टी न्यायव्यवस्था करत असताना ह्या पक्षाला समोर ठेवून न्याय द्यायचा असतो. प्रत्येक वस्तुस्थिती आणि न्याय त्याच्याशी सुसंगत होऊन हे निर्णय होत नसल्यामुळं आणि कुणाला काय किंमत देत नसल्यामुळं ह्या आमच्या जतबा असोसिएशननं तसंच ह्या सगळे पक्षाच्या वतीनं पक्षांच्या ज्या अडचणी आहेत तेही दूर न होतून भोंगळ कारभार चाललेला आहे आणि त्यामध्ये सुधारणा झालेली नाही. त्यामुळं आम्ही जत बार असोसिएशननं ठराव केला की यांची बदली व्हावी, यांची चौकशी व्हावी, असं करून आम्ही बेमुदत त्यांच्यावर बहिष्कार टाकलेला आहे. एकंदरीत आज रोजी आम्ही सगळे वकील मंडळी आज इथे रामसाहेबांसमोर जे निवेदन देण्यासाठी आलेले आहोत त्याचे 2 मुद्दे आहेत महत्त्वाचे. पहिला मुद्दा हे आहे की उघडपणे सांगता येत नाही तरी मी बोलतो. एक आहे करप्शन आणि दुसरी गोष्ट आहे एक कायद्याच्या चाकुरीत राहून ज्या पद्धतीने काम केलं पाहिजे त्या पद्धतीने कामं होत नाहीत. दिरंगाई पण होते आणि थोडक्यात पक्षकारांचं शोषण पण होत आहे. ह्या संदर्भात इंडिपेंडेंटली आम्ही काही कारवाई करू शकत नाही. कारवाई होणं अपेक्षित आहे त्यांच्या वरिष्ठ अधिकारीकडं, कलेक्टर साहेब असतील किंवा प्रांत साहेब असतील, ते काही महसूलचे मोठे अधिकारी असतील त्यांच्यामार्फत हे कारवाई होणे अपेक्षित आहे. आणि त्याला कुठंतरी वाचा फुटावी आणि कुठेतरी हे वरिष्ठ अधिकाऱ्याकडे निर्देशनास आणून देण्यासाठी आम्ही हा पाऊल उचललेला आहे. आणि आज आम्ही येऊन निवेदन दिलं आहे आणि आजपासून आम्ही बहिष्कार टाकलो ह्या कामकाजावर. आता फक्त आम्ही अप्पर तहसीलदार संघच्या संदर्भातच फक्त आम्ही ही कारवाई म्हणजे व्हावी असं हे केलो आहे. जतच्या तहसीलदार विरुद्ध पण आम्ही कारवाई करणार आहोत, म्हणजे कारवाई व्हावी अशी आम्ही निवेदन देणार आहोत. पण पहिले इथे जर ते सतर्क होऊन जर कामकाज व्यवस्थित चाललं तर आम्ही मग पुढचं काय लक्षात येईल सगळ्या लोकांना. म्हणून माझी आज एवढंच बोलणं आहे की आज तगाय तर कधी असं झालं नाही. त्याच्या आम्हाला शेवटी एक न्यायालयास्तव हे पाऊल उचलावं लागलं आणि आता बघूया कसे वरिष्ठ अधिकारी ह्या बाबतीत न्याय मिळवून देतील आम्हाला. Press the bell icon on the video and never miss another update.